शक्यता क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि 4 षटकांची लढत असेल. एक संघ पाहू शकता तुम्ही कल्याण विभागातील कोळवली म्हणजे उंबाडे सापार्डे या परिसरातील हा संघ आहे आणि त्यांना फाईट करेन तो प्रथमेश पाटील यांचा अतुल पाटील यांचा संघ संदप. वैभवला सुद्धा तुम्ही पाहू शकता इन ऍक्शन मध्ये नवनाथ असतील, संचित असतील, हर्षल, बरेचसे खेळाडू आहेत तुम्ही पाहू शकता, यंगस्टर आहेत आणि संपूर्ण यंगस्टरला आता संदप विपक्ष तुम्ही पाहू शकता. आता कोळवली या दोन बलाढ्य संघांमध्ये हा सामना सुरू आहे. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना दोन्ही संघांनी उलट फेर केले. सोनारपाड्यासारख्या बलाढ्य संघाला हरवलं तर एका बाजूला उंबारली या संघाला कोळवली संघाने हरवलं, म्हणजे दोन उलट फेर तर पाहिले. त्यानंतर वाडेकर संघ हा उंबारली संघाविरुद्ध हरला आणि या स्पर्धेत बरेचसे काही आम्हाला आकर्षणं पाहायला मिळाली. स्पर्धेमधील पहिलं अर्धशतक पाहायला मिळालं ते ओमकारच्या बॅटमधून, मेडन षटक पाहायला मिळाला अतुलच्या गोलंदाजीमधून, 97 धावांचा डोंगरसुद्धा पाहायला मिळाला कोळेगाव या संघाच्या मार्फत. म्हणजे बरेचसे आकर्षण या स्पर्धेमध्ये राहिलेले आहेत आणि ओपनर्स देखील आलेले आहेत कोळवली या संघाचे. आणि संदप संघ प्रथमेश पाटील जरा अनुपस्थित आम्हाला पाहायला मिळतात आहे आणि आलेले आहेत. प्रथमेश पाटील वेलकम आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि हेच जे प्रथमेश पाटील आहेत ज्यांनी आम्हाला सर्वप्रथम समालोचन करण्याची संधी दिली. सुभाष पाटील असतील, या दोन प्रमुख खेळाडूंनी आम्हाला संधी दिली संदप गावात प्रथम समालोचन करण्याची. त्यासुद्धा आणि या दोन खेळाडूंचा देखील आम्ही हार्दिक आभार व्यक्त करतो. आणि आज देखील आम्हाला चान्स दिला तो उपाध्यक्ष तुम्ही पाहू शकता नितीनजी कालन सरांनी आम्हाला जिथे समालोचन करण्याची संधी दिली त्यांचा देखील आम्ही हार्दिक आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे आमचे ओमकार असतील, आमचे साथी समालोचक, खूप चांगलं समालोचन त्यांच्या माध्यमातून ऐकलं. यूट्यूबच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकता. आता उत्कृष्ट क्रिकेटर मलंगड परिसरातील आमचा सागर फराड ज्यांनी सातत्याने चांगली कामगिरी टेनिस बॉल क्रिकेटवर केली, पण त्याचप्रमाणे टेनिस बॉल क्रिकेटमध्ये एक त्यांची बहुचर्चित अशी वाहिनी त्यांनी आणली आहे. तिचं नाव आहे MTC ओमसाई. आणि रोशन फराड आमच्याबरोबर नेहमीच सातत्याने असतात, जिथे जिथे आम्ही समालोचन करत असतो स्कोरिंग करतो. आणि आज सागरभर आमची भेट झाली, हे जवळजवळ आमच्यासाठी भाग्यच आहे, कारण सागर जास्तीत जास्त अनअवेलेबल असतात. प्रचंड प्रमाणात त्यांची वाहिनी सध्या तुम्ही पाहू शकता यूट्यूबवर 3 ते 4-5 ठिकाणी त्यांची लाईव्ह सुरू असते. आज तळोजा मजकूर इथे तुम्ही पाहू शकता. मागे काही आठवडे पुण्यामध्ये पण त्यांची लाईव्ह चालू होती. त्यामुळे एक सुंदर अशी वाहिनी तुम्ही पाहू शकता. नीट अँड क्लीन ओमसाई MTC. वर्ल्ड बॅचच्या दिशेने पहिले षटक घेऊन आलेत गोलंदाज. नेहमीच फ्रंटलाईन गोलंदाजामध्ये अतुल पाटील यांचं नाव असतं आणि तोच अतुल पाटील आता प्रथम षटक टाकण्यासाठी सज्ज आहेत. बॅटर्स तुम्ही पाहू शकता. स्ट्रायकिंग एंडला प्रशांत आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला दीपेश आणि प्रशांत हे दोन प्रमुख फलंदाज तुम्ही पाहू शकतात. कोलवली संघातील पंचांचा इशारा, लेट्स प्ले, गेम इज ऑन, प्ले फेअर, प्ले हार्ड अँड प्ले सेफ. शॉर्ट पे चेंडू, पहिला चेंडू रिव्हर्स केलाय, फटका चांगला पण फसला आणि क्षेत्ररक्षक फर्स्ट स्लिपला कुठली चुकी केली नाही. हर्षल कर्णधार पकडलाय झेल आणि अंत झालाय क्रिकेटरचा. पहिलाच विकेट पडलाय आणि पहिला धक्का लागलाय तो कोळवली संघाला. कारण नोमॅन्स लँड होता तिथे, क्षेत्ररक्षक तिकडे कुठलाही नव्हता, त्यामुळे फलंदाजाच्या मनात होता तर स्विच हिटचा फटका आपण घेतला, चौकार किंवा षटकार येईल. पण स्विच हिटचा फटक्याबद्दल मी एकच बोलेन की दुधारी तलवार आहे, लगा तो आबाद नाही तो बर्बाद. आणि तसंच झालंय. क्षेत्ररक्षक तुम्ही पाहू शकता हर्षल ज्याने फर्स्ट स्लिप मध्ये खूप सुरेख असा झेल पकडला 1 हँडेड मध्ये आणि पहिला धक्का लागला तो कोळवली संघाला. अतुल ज्याने या स्पर्धेमध्ये पहिलं मेडन षटक हाताळलंय सोनारपाडा संघाच्या विरुद्धात. खूप चांगली गोलंदाजी आहे अतुल यांची आणि अतुल यांचं नाव नेहमीच चर्चेत असतात. ओपनच्या बऱ्याचशा टुर्नामेंट्स होतात तिथे अतुल यांची वर्णी लागलेली असते.
डोंबिवली विभाग असेल, मुंबई असेल, रायगड ठाणे परिसरात तुम्ही पाहू शकतात अतुल नेहमीचाच तुम्हाला गोलंदाजी करताना पाहायला मिळतात. आणि याचं मुख्य कारण म्हणजे प्रथमेश पाटील यांनी दाखवलेला विश्वास. प्रथमेश पाटील सातत्याने त्यांच्यावर विश्वास ठेवतात. पुढील चेंडूसाठी सज्ज न्यू बॅटर्स मैदानामध्ये. अजून एक तेज तरा चेंडू, स्ट्रॉंग अपील तर केली आहे, ऑन साईडला मारायचा प्रयत्न आहे, चेंडू पायाला ब्रश होऊन जातोय. पंचाने इशारा केला लेग बायच्या स्वरूपात ही धाव मिळेल आणि 22 च्या स्वरूपात संघाचं अकाउंट ओपन झालेलं आहे. तुम्ही पाहू शकतात एक गडी बाद एक. आता स्ट्राईकला तुम्ही पाहू शकता दीपेश सचिन नॉन स्ट्रायकिंग इंडिया लेग बायच्या स्वरूपात. वेग होता प्रचंड, चेंडू पायाला ब्रश झालाय. पुढील चेंडूसाठी सज्ज, अजून एक वेगवान चेंडू. अतुल पाटील यांची हीच ओळख आहे, जास्तीत जास्त वेगवान चेंडू हाताळतात. फास्टर वन चेंडूचा वापर ते जास्तीत जास्त प्रमाणात. त्याचमुळे ते काय की यष्टिरक्षकाने तुम्ही पाहू शकता की ग्लोव्ज कॅरी केलेत, कारण अतुल पाटील यांच्या चेंडूचा वेग प्रचंड असतो आणि याच कारणास्तव गोलंदाज क्षेत्ररक्षक यष्टिरक्षकाने त्यांच्या हातामध्ये ग्लोव्ज परिधान केलेले आहेत. डॉट बॉल झाले, धावसंख्या स्थिर आहे, एक गडी बाद एक अशी धावसंख्या कोळवली संघाची. आणि यावेळी स्ट्रॉंग अपील आहे, पंचांनी लगेचच बोट उचलून धरलंय. फलंदाज होतोय पायचीच्या स्वरूपात बाद. धक्का क्रमांक लागला दुसरा कोळवली संघाला. सोमनाथ या संघातील अष्टपैलू खेळाडू कल्याण प्रीमियर लीग मध्ये तुम्ही पाहिलं की आयकॉन सुद्धा होते संघाचे. आणि तोच सोमनाथ आता तुम्ही पाहता की फलंदाजीच्या मार्कवर जात असताना दोन प्रमुख फलंदाज गोल्डन डकचे शिकारी झालेत. प्रशांत यांना सुद्धा खातं उघडता आलं नाही, त्याचप्रमाणे दीपेश यांना देखील खातं उघडता आलं नाहीये. आणि लेगबायच्या स्वरूपात ही धाव म्हणजे अजूनही एकही धाव बॅट मधून आलेली नाही. जी धाव आली आहे ती सांघिक आलेली आहे बाईच्या स्वरूपात, एक्स्ट्राच्या स्वरूपात. तर बघूया सोमनाथ आता कशा प्रकारे फलंदाजी करतात. एक स्लॉगवरचा षट, पहिल्याच P1चा षटक आणि P1च्या षटकामध्ये आतापर्यंत खूप चांगली कामगिरी केली. गोलंदाजाने एंड सुद्धा बदललाय, कारण त्यांना माहिती आहे लेफ्ट हँड बॅटर आता मैदानामध्ये आलेला आहे, त्यामुळे क्षेत्ररक्षणामध्ये सुद्धा बदल होईल. तुम्ही बघा लॉंग ऑफला एक क्षेत्ररक्षक, डीप मिड विकेटला एक क्षेत्ररक्षक तुम्ही पाहू शकता. 30 सर्कलच्या बाहेर अतुल पाटील. शॉर्ट पिच चेंडू, बॅटची कडा घेतली आहे, क्षेत्ररक्षक आहे तिथे. शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेगचे क्षेत्ररक्षकाने चांगलं क्षेत्ररक्षण केले, एकच धाव मिळाली आहे. आता कुठे बॅटने एक धाव मिळाली ती संघाला धावा झाल्या त्या दोन, गडी बाद दोन. या षटकातील शेवटचा चेंडू खूप सुरेख गोलंदाजी अतुल यांची मागच्या सामन्यात मेडन षटक आणि त्यानंतर आता देखील त्याच पद्धतीची गोलंदाजी करत असताना दोन धावा खर्च करत असतात, दोन गडी बाद. यावर पद्धतीचा चेंडू खूप चांगला ब्लॉकआउट टाकलाय, अक्षरशः फलंदाजाला थांबून ठेवलंय आणि याच दरम्यान होते षटकाची समाप्ती. दोन गडीच्या बोबादल्या धावा झाल्या त्या दोन. संगीत आमच्या डीजे मास्टरांच्या मार्फत तुम्ही ऐकलंय, तर कोळी गीतं म्हटली तर खरंच आपल्या अंगाला रोमांच निर्माण करतो. आणि ही जी गाणी आहेत ना, ही कधी तुम्ही लावा, ही पुढील 50 वर्षानंतर सुद्धा लावली ना तरी ही गाणी आपल्याला ऐकायला तेवढीच चांगली वाटतात. आपल्या समाजातली गाणी. नवीन गोलंदाजीच्या मार्कवर प्रथमेश पाटील या संघाचा बॅकबोन, तारणहार. लो फुलटॉस चेंडू आहे, ब्लॉकल करून घेतलाय फलंदाजा सोमनाथ यांनी. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे आणि बघता बघता दोन धावा देखील कंप्लीट.
धावा झाल्या 4. पहिल्या चेंडूवर चांगला सन्मान दिला फलंदाज सोमनाथ यांनी. हलक्या हाताने चेंडू टाकलाय पण त्याला उडवलाय सीमारेषा पार. मिल्टिन धावा 6 येतोय सुपर षटकार. झाल्या त्या 10. धाव फलकावर तुम्ही पाहू शकता डबल डिजिट मध्ये आता धावा झालेल्या आहेत त्या 10. आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न पंचाने इशारा केला. वाईट स्वेर चेंडू अवांतर धावसंख्येने भर पडेल. धावा झाल्या धाव फलकावर आता 11 धावा झालेल्या आहेत. गडी बाद झालेले आहेत 2. सोमनाथ यांनी यांच्या बॅटचा पेस ओपन केलाय. बॅटमधून 6 धावा आल्या. जसे धावा करायचा आता प्रयत्न असेल सोमनाथचा. लो फुलटा चेंडू कार्पेटच्या साहाय्याने चेंडू खेचून काढलाय. प्रोटेक्शन पाहतात अतुल पाटील चेंडूवर आले तोपर्यंत थोडेसे फ्लंबिंग झाले आणि त्याचा फायदा घेत असताना धावा मिळाल्या त्या 2. धावा 13. प्रथमेश पाटील संघातील बॅकबोन आणि आतापर्यंत मी तरी म्हणेन संघाला त्याने संपूर्णपणे सावरले. बरेचसे टुर्नामेंट्स मध्ये संघाच्या एंट्रीज आता आम्हाला पाहायला मिळतात. विखे प्रतिष्ठान हा एक मोठा संघ प्रथमेश पाटील यांच्या मार्फत तुम्ही पाहिलात. अजून चेंज ऑफ पेस केलाय. फलंदाजाला झेल देण्यास भाग पडलंय. अचूक टप्प्यावर गोलंदाजी आणि धक्का क्रमांक लागला 3रा कोळवली टीमला. थोडासा फास्ट खेळा. अजूनही आम्हाला यानंतरचे 2 सामने कव्हर करायचे आहेत. तुम्ही पाहू शकता प्रथमेश पाटील 3 चेंडू फास्टरवर टाकले. चेंज ऑफ पेस केला आणि त्याच्यावर मिळाला तो गडी बाद. अजून एक चेंज ऑफ पेस. सॉफ्ट हँडने चेंडू टाकलाय. टेनिस बॉल आहे. उसळी घेतली आहे पण चांगला बॅकअप पाहायला मिळाला तो अतुल पाटील यांच्या मार्फत. खूपच चांगली फिल्डिंग अतुल पाटील यांच्या मार्फत झाली. धावा झाल्या 14. गडी बाद झाले 13. प्रथमेश पाटील आणि यानंतर त्या लगेच आम्हाला 2 संघाला आम्ही विनंती करू. इनिंग ब्रेक्स नंतर उंबारली संघाने त्यांना बरोबर फाईट करेन तो कोळेगाव संघ. यानंतर लगेच तुमचा सामना असेल. इनिंग ब्रेक्स मध्ये लगेच नाणेफेकी करण्यात येईल. मागे जाऊन खेळलेत. नो बॅट्स आहेत तिथे आणि चेंडू वर धावा बिल्ट इन पुऱ्या 4 आणि धावा झाल्या. न्यू गोलंदाज तुम्ही पाहू शकता. तर वैयक्तिक पहिल्या संघासाठी 3रं षटक घेऊन आले ते कर्णधार आर्शल. प्रथमेश पाटील यांच्या षटकामध्ये तब्बल 16 धावा खर्च झाल्या. एक गडी बाद झाला. जमेची बाजू राहिली. शॉर्ट पिच चेंडू उडवला तर आहे. बघूया किती धावा मिळतील. अतुल पाटील पुन्हा एकदा चेंडूच्या खाली येतात आहे. तोपर्यंत 2 धाव सहजरीतीने पूर्ण धावा झाल्यात 20.
अतुल पाटील जिकडे जाऊ तिकडे अतुल पाटील दिसतात आहे. गोलंदाजी देखील चांगली झाली. त्यानंतर क्षेत्ररक्षणामध्ये बघितलेत की आतापर्यंत 3 ते 4 चेंडू चांगले कलेक्ट केलेत अतुल पाटील यांनी. प्रथमेश पाटील क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल करतात आणि प्रथमेश पाटीलची रणनीतीच आहे. कारण ओपनमधले बरेचशा सामन्यांचा अनुभव प्रथमेश पाटील यांच्या पाठीशी आहे. विखे प्रतिष्ठानसारखा संघ तुम्ही पाहिलात गेल्या 3 ते 4 वर्षाच्या हंगामामध्ये रतनबॉ ट्रॉफी 2दा जिंकणारा संघ. स्लोअर मध्ये चेंडू डावी यष्टी सोडून झालाय. पंचांनी दंडित केलंय. एक्स्ट्रा मिळेन, एक धावा वाढेल आणि धावा झाल्या त्या आता 21. तुम्ही पाहू शकतात की डीप एक्स्ट्रा कव्हर तैनात करण्यात आलाय आणि स्वतः प्रथमेश शॉट मिड ऑफला तैनात आहेत. कट केलाय यावेळी. चेंडू थांबणार नाहीये आणि धावा देऊन जाईल. 4 येतोय सुपर चौकार. पुन्हा एकदा कायचा कानमंत्र देत असताना प्रथमेश पाटील गोलंदाज हर्षल याला की जिथे फिल्डिंग लावले तिथे चेंडू टाकायचा प्रयत्न कर असंच काहीतरी सांगत असताना प्रथमेश. आणि यावेळी चेंडू टाकलाय. पाहूयात किती धावा मिळतील. ओमकार चेंडूच्या खाली आलाय. चांगला क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. चेंडूने उसळी घेतली पण त्याला तेवढाच कलेक्ट करण्यामध्ये यश मिळालं ते ओमकार यांना. 40+ क्रिकेटचे प्रवीण दादा यांचे ते सुपुत्र आहेत. प्रवीण दादा म्हटलं तर 40+ क्रिकेटमधला चायनामॅन गोलंदाज म्हणून त्यांचं नाव नेहमीच घेतलं जातं. असे आमचे प्रवीण दादा ते देखील सामना एन्जॉय करत असतील रेग्युलर संघाचा. अजून एक चांगला चेंडू लो फुल टॉस चेंडू होता. लवकर पिकअप करायचा प्रयत्न केला. येतोय तो डॉट बॉल. धावा झाल्या 27. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणामध्ये बदल करण्यात आलाय. तुम्ही पाहू शकतात डीप पॉइंटला क्षेत्ररक्षक तैनात केलाय. शॉर्ट कव्हर्सला प्रथमेश पाटील स्वतः गेले. लॉंग ऑफ आता वाढवण्यात आलाय. चेंडू असा पर्याय सुरुवातीला वाटला की थोडासा खराब आहे पण त्यानंतर बॅटर्सने तो चेंडू सोडून दिला आणि झालाय तो डॉट बॉल. असं वाटत होतं फलंदाजाला की चेंडू बराचसा बाहेर आहे पण पंच तटस्थ आहेत आमचे. चॅलेंजिंग पंच आहेत. तुम्ही त्यांच्यावर जास्त दडपण आणू शकत नाही. षटकाची समाप्ती होते. शेवटचे 2 चेंडू डॉट काढलेत आणि डॉट चेंडूने संघाची धावसंख्या अस्थिर आहे. धावसंख्या येते धावफलकार तुम्ही पाहू शकता 27. गावाचं तुम्ही ऐकलंय गोलवडी टीमचं आणि प्रत्येक टीम्स आहेत ते आता आपल्या स्वतःचा 27 धावा झाल्यात 3 षटकांच्या समाप्तीने 9च्या सरासरीने या धावा तुम्ही आतापर्यंत कुठल्या आहेत कोलोली संघाच्या 27 धावा गडी बाद झालेत ते आतापर्यंत 3. शेवटचं षटक घेऊन येतात निर्णायक षटक आहेत जे प्रवीण पाटील यांचे सुपुत्र तुम्ही पाहू शकतात ओमकार. खोदून काढलाय समोरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहेत तिथे. एक धाव कंप्लीट झाले. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे. फेकी देखील चांगली आहे आणि एक वर समाधान मानावं लागेल. धावा झाल्या 28. प्रवीण पाटील म्हणजे सिनियर खेळाडू 40+ चायनामॅन गोलंदाज आणि नेहमीचं पहिलं षटक घेऊन येतात आणि त्यांचे सुपुत्र तुम्ही आता पाहू शकतात की स्लॉगवरचं षटक घेऊन येते. म्हणजे दोन्ही षटकं ही पाहायला गेली तर तेवढे डेंजरस असतात पण बघूया आता कशा प्रकारची कामगिरी आहे. स्लॉट मधला चेंडू उडवलाय. बघूया पार्किंग लॉट मध्ये जाईन का. प्रथमेश पाटील चेंडूच्या खाली आहे पण त्याच्या डोक्यावर चेंडू फ्लाय झाला आणि पंच इशारा करतात आहे 6 धावा सुपर षटकार.
धावसंख्या धावफलकावर पोहोचली ती 34 धावा तुम्ही बघू शकतात. आता धावफलकावर ओमकार यांचं स्वागत केलं षटकाराने आणि असेच काहीशे एका दोन मोठे फटके या षटकामध्ये मारायचा प्रयत्न असेल कोलवली संघाचा. ओमकाराच्या विरोधात अजून एक मोठं आक्रमण पाहायला मिळतंय आणि चेंडू जातोय लगातारचा लागोपाठचा दुसरा षटकार. ये दिल मांगे मोर आया है सुपर षट मंगेश म्हात्रे याची साथ नेहमीच आहे 40+ संघाला देखील आहे आणि रेग्युलर संघाला देखील आहे आणि आता सध्या ते आयोजकाच्या भूमिकेमध्ये आहेत. तर याच दरम्यान पाहिलेत आपण दोन षटकार. तिसरा षटकार होईल का? लो फुलटॉस फेकून तर दिला. अतुल पाटीलने चेंडूकडे बघितलंच नाहीये कारण त्यांना माहिती आहे चेंडू गेलाय लागोपाठ. सलग तिसरा षटकार. केली आहे लगातारच्या 3 चेंडूवर 3 षटकार. दिगेश म्हात्रे यांच्या बॅटमधून दिगेश आणि हाच दिगेश आहे ज्याला त्याच्या स्वप्नातील एक बाईक सुद्धा त्याला मिळाली आहे. खूप चांगली कामगिरी झाली दिगेशची आणि तीच कामगिरी आता करत असताना आणि दाखवून दिले की मॅन ऑफ द सिरीजची बाईक मी आपल्या गावात का घेऊन गेलोय आणि त्याचं उत्तम उदाहरण त्याची चालू असलेली फलंदाजी. ओमकार यांच्या विरोधात केलेलं आक्रमण 3 चेंडूवर 3 षटकार पाहायला मिळाले. धावा देखील पोहोचवल्या 46. जो फायटिंग टोटल हवा होता तो टोटल आता तरी कोळवली संघाच्या बाजूने लागलाय कारण दोन्ही संघांनी 2 उलटफेर केलेले आहेत. त्यामुळे हा सामना देखील तेवढा चुरशीचा होईल. पुढील चेंडूसाठी सज्ज पुन्हा एकदा दिगेश. स्लॉट मधला चेंडू उडवला तर आहे. बघूया क्षेत्ररक्षक आहे तिकडे एक धाव दुसरी धाव घेतीनच कारण स्ट्राईक स्वतःजवळ रोटेट करतील आणि स्वतःजवळ स्ट्राईक रोटेट करून ठेवले सुद्धा आहे. त्यामुळे शेवटचा चेंडू पुन्हा एकदा त्यांच्या खात्यामध्ये आणि धावा आहेत धाव फलकावर 48. चांगली कामगिरी. जी धावसंख्या थोडीशी थांबली होती तिसऱ्या षटकामध्ये पुन्हा एकदा तिला वाढवले. मी तरी म्हणेन की आता टॉप गिअर मध्ये बॅटर्स. दिगेश शेवटचा बॉल शॉर्ट पिच चेंडू होता. ऑन द राईस फटका खेळलाय. क्षेत्ररक्षकाने चुकी नाही केली. चांगला झेल पकडलाय आणि याच दरम्यान 4 षटकांचा खेळ समाप्त होतोय. धावा धाव फलकावर 48. येणाऱ्या 24 चेंडू मध्ये 49 धाव्यांची गरज 12.25च्या सरासरीने. या दरम्यान आम्ही नाणेफेकी सुद्धा करून घेतोय. उंबारली संघ आणि त्याचबरोबर तुम्ही पाहू शकता कोळेगाव या दोन संघाच्या विरुद्धात सोमनाथ आलेलेच आहेत. एक उत्कृष्ट खेळाडू सोमनाथ ज्यांनी खूप चांगली कामगिरी केलेली आहे आतापर्यंत टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आणि तेच
थोडंसं मिसफील्ड बॉलिंग या फलंदाजी होत नाही तेव्हा एकमेकांना सांभाळून घ्यायला पाहिजे टीममध्ये, तेव्हा टीमची एकता टिकून राहते. आणि तसंच मी पण तेच करतोय की आता सध्या माझी टीम चांगली फॉर्ममध्ये आहे, थोडंसं चांगली कामगिरी करते, तर आमचं सर्व म्हणजे एकदम एकजुटीने आम्ही खेळतो एकदम मस्त. आणि सचिन भोईरचा सपोर्ट तुम्हाला नेहमीच असतो, कारण रेग्युलरच्या जिथे ते स्पर्धा होतात सचिन भोईर आवर्जून असतात. काल उंबरले संघाने उंबरठे चषकमध्ये फायनल सुद्धा मारली, बलाढ्य संघांना पराभूत केला. पुन्हा एकदा त्यांची जी गाडी थांबलेली पुन्हा एकदा ट्रॅकवर आली. त्यामुळे 40+ पुढच्या वर्षी तू खेळणार आहेस का नाही खेळणार आहेस? ते आता नक्की नाही सांगू शकत. सचिन दादा मॅच चालू होण्याच्या अगोदरच कॉल करतो मला की बघा कसं काय आहे ते, एकदा मॅनेजमेंट एकदम व्यवस्थित करा, आणि व्यवस्थित केला. स्कोअर होत नव्हता पहिला, तसं सचिन दादांनी कॉल केला की दोन्ही इनिंगला स्कोअर कमी झालेला, तर तशा हिशोबानेच केला, बघून गेला. आणि सचिन दादा नाही, माझ्या 40+ टीमचा पण आम्हाला रेग्युलरला सपोर्ट असतो, आणि पूर्ण ग्रामस्थ मंडळ उंबरलीचा पण आम्हाला सपोर्ट असतो. चालेल. नाणेफेकी जिंकले, निर्णय काय असेल फक्त आमच्यापर्यंत थोड्या वेळ. चाल क्षेत्ररक्षण तर फिल्डिंग घेतलेली आहे. उंबारले संघ नाणेफेकी जिंकले, क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. तर आपण वळतोय दुसऱ्या सत्रासाठी. तुम्ही ऐकतात पाहतात जयदुर्गा क्रिकेट संघ आयोजित भव्य दिव्य अशी स्पर्धा, आणि आमचे साथी समालोचक ओमकारजी, ज्यांचा सुरेख आवाज तुम्ही सकाळच्या सत्रापासून पाहत आहेत. आणि एकदा पुन्हा एकदा ऐकू दुसऱ्या सत्रामध्ये ओमकारजी यांचा. आपला करायचा. बॉलिंग ट्रॅकवर आला पहिल्याच ओव्हरमध्ये सुजल पाटील. सगळ्याला ओमकार नॉसकडला प्रथमेश, पहिला बॉल. ओ इनफिल्डच्या वरनं मारायचा प्रयत्न, फटका तर चांगला आहे, गॅप मोठी आहे, बॉल चाललाय सीमारेच्या दिशेने, अडवलाय. शॉट एक्स्ट्रा कव्हर चा फिल्डर पाठला करत असताना तिसरीचा प्रयत्न. प्रथमेश आणि ओमकारचा 3 धावा धावून पूर्ण करत 1 धाव वाचवली आहे. फिल्डर तिथे उभे होते, आपण बघितलं. शॉट एक्स्ट्रा कव्हर दीपेश, चांगली फिल्डिंग बघायला भेटली. त्याच्या वरनं बॉल फ्लाय झाला, त्यानंतर तो बॉल चेस करत होता. आउटफील्ड फास्ट होती, पण शेवटच्या मोमेंटला नजरा ठेवून बॉलला आतमध्ये ढकललं. 3 थांबवल्यात, 3 पूर्ण केल्यात, 1 धाव थांबवला आपल्या संघासाठी. तिथे पाठलाग सुरू आहे 49चा संदपचा अगेन्स्ट. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन, दोन्ही फिल्डर आपण बघतोय, दोन्ही फलंदाज वेगवेगळ्या स्टान्स आहेत. फिल्डिंग मध्ये वारंवार बदल करावा लागतो, कधी दोन इकडे कधी दोन तिकडे. स्विच इट, व्हॉट अ शॉट, 12th मॅन. इथे अगोदरच म्हणाला होता की आता स्विच इट येईल, आणि आला प्रथमेशचा रिव्हर्सचा पहिला चौकार. धावफलक 7 वरती, 2 बॉल मध्ये 7 अवघा लागला धावफलकावरती. ओव्हर पहिलं सुरू आपण बघतो बॉलिंग ड्रायव्हर सुजलला पॉवर प्लेचं षटक आहे, जिथे एकच ओव्हर पॉवर प्लेची बघायला भेटणार आहे, ज्याच्यामध्ये आतापर्यंत 7. पुन्हा एकदा लेंथ पिकअप केली आहे, बॉल हवेमध्ये. झेलचा प्रयत्न, पाठमोर धावत असताना झेल ड्रॉप झाला. जजमेंट चांगलं, झेल कलेक्ट झाला नाही. 2 धावा मिळतायत, 2 धावा मिळतायत. एक्झॅक्टली घडतंय काय? बॉल हवेमध्ये बराच वेळ. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, पुन्हा बॉलचा मग धावत होता, पुन्हा पाठलाग सुरू होता, आणि पाठमोर धावता धावता तो झेल ड्रॉप झाला. प्रथमेशचा झेल, प्रथमेशला जीवदान. दोन्ही धावफलक 9. पुन्हा एकदा इथे फटका चांगलाय, बॉल चालला बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. प्रथमेश थांबायचं नाव घेत नाहीये, बॉल सीमा पार. 4 धावा. चालत 13 आलेत फक्त 4 मध्ये.
पुढचा बॉल, पहिलं षटक सुजल पाटील, महागडा ठरलाय. पुन्हा रिव्हर्स अस्त्र बाहेर काढलं, अपील केली पायचीत साठी, नकार पंचांचा स्पष्ट येतोय. थावही मिळतीये, पंचांनी सांगितलंय एक्झॅक्टली बॉल टप्पा पडल्यावर बाहेर. अपील चालू आहे, अपील मध्ये उत्साह खूप सारा होता. सर्वजण पंचांकडे दाद मागतच राहिले, बघतच राहिले. मग पंचांनी स्पष्ट नकार दिलाय. 10 मिनिटे धाव फलक एकने पुढे जाईल 14 वरती. 5 बॉल 14. आता आपण बघतो मेन पंचांच्या भूमिकेमध्ये दशरथजी सोरकादे सरांना, त्यासोबत संदीपजी बाणे सरांना चांगली पंचांची भूमिका पार पडतात सध्या तरी. शेवटचा बॉल सुजलचा कट करायचा होता, ओमकारला बॅटने चेंडूचा संपर्क नाहीये. डॉट बॉल येतो. याच कोलिवली संघाने पहिल्या मॅच मध्ये उलट फेर केला होता, 50 धावा डिफेंड केल्या होत्या जेव्हा फाईट करत होते ते. पहिल्या मॅच मध्ये बघितलं तर उंबारली भास्कर यांच्या संघाला तेव्हा 50 धावा डिफेंड केल्या होत्या आणि तिथनं मात्र त्या दुसऱ्या मॅच मध्ये 49 धावा डिफेंड करताना पहिल्या ओव्हर मध्ये लागला एकूण 14, जिथे एकही गडी न गमावता धावफलकावरती पॉवर प्लेचा धावा आल्यात सुजलच्या या 14 धावा. वरती आला नरेश कारभारी. नरेशनं मागच्या मॅच मध्ये चांगली बॉलिंग केली होती, तोच नरेश पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती आला. चला स्पीडअप करा प्लीज, वेळ घेऊ नका. कोलिवली संघ विनंती करतोय पंचांनाही मी रिक्वेस्ट करेन की स्पीडअप करायला सांगायचं, कारण की यानंतर अजून 2 मॅच आपल्याला खेळवायचं. दुसऱ्या फेरीतील दुसरी मॅच फर्स्ट सेमी, इथं जिंकणारा संघ थेट तिसऱ्या फेरीमध्ये म्हणजेच सेमीफायनल मध्ये प्रवेश करेल. नरेश, पहिलाच बॉल नरेशचा, इथे वेगळा फटका खेळायचा होता. चांगला बॉल होता इथे नरेशचा, बॅट आणि चेंडूचा हवा तो संपर्क नाही, स्वीप करायचं होतं बॉलला. मागे निघून चाललाय बॉल, जसा मागे बॉल फील्ड होईल फाईन लागला तोपर्यंत सिंगल. सिंगल स्कोर पुढे जाईल धावफलकावरती 15 धावा. दुसऱ्या षटकाला सुरुवात, पॉवर प्ले विखुरल्यानंतर 5 फिल्डर 30 सेकंडच्या बाहेर. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन बघतो मैदानावरती आपण. स्क्वेअर लेग मिड विकेट डीप मध्ये, काउ कॉर्नर, लॉंग ऑन लॉंग ऑफला पॉइंट, स्वीपरला फिल्डर असेल, शॉर्टला एक्स्ट्रा कव्हर असेल डीप मध्ये, थर्ड मॅन फाईन लेग, शॉर्टला लॉंग लेग, अगदी स्क्वेअर लेग पंचांच्या बाजूला एक फिल्डर. दुसरा बॉल ओव्हरचा नरेश कारभारी, सफल होऊन खेळायचं होतं. अपील आणि पंचांनी उचलून धरली. फलंदाज होतोय बाद, धक्का पहिला संदपला. धावा फलकावरती आहेत 15 वरती मिळाले पहिली विकेट. बॉल झाले 2 10 15 करायचा 49 आहेत. अजूनही 34 धावाची गरज आहे. 16 बॉल 34 धावाची अजूनही गरज. नरेश कारभारी बॅटच्या इथली कडा घेतली,
झेल सुटलाय, गलीमध्ये फिल्डर उभा होता त्याच्याकडनं झालाय झेल ड्रॉप. साधा सरळ सोपा झेल सुटलाय हेमंतला. जीवदान मिळतंय, धावही मिळतीये. सिंगलला स्कोरबोर्ड पुढे चाललाय धाफलकावरती एकूण धावा 16 धावा धाफलकावरती बघतोय. अजूनही 33 धाव्याची गरज 15 मध्ये. झेल होता, झेल झालाय ड्रॉप. हेमंत पाटीलचा झेल सुटलाय. आता हा झेल किती महागात पडेल तो कोलिवली संघाला येणार आहे पुढच्या बॉलवर समजेल, कारण की आता स्ट्राईकला सरकलाय पुन्हा एकदा प्रथमेश पाटील या संघाचा बॅकबॉन. क्षमता, ताकद, स्विच हिट, मैदानाच्या चारी बाजूने खेळायची धमक या खेळाडूमध्ये. तो स्ट्रायकेटला बघतो आपण प्रथमेशला. फिल्डरही लावला पॉइंट बॅकवर्ड मध्ये प्रथमेशसाठी, आणि की माहिती आहे स्विच हिट खेळतोय पण इथे फटका लॉंग ऑनला फसलाय. फिल्डर आला त्याच्या हातामध्ये सरळ, मोठा मासा झालेला सापडलाय. बिग विकेट, बिग ब्लो. प्रथमेश पाटील डग आउटला. नाही तर आता पाणी पाजावं लागेल शुभमला, कारण की संघ अडचणीत सापडलाय. 16 धावा झाले, 2 फलंदाज झाले बाद. करायचे 49 आहे. मी अगोदरच म्हटलं तर कोलिवली संघ एक चांगला संघ आहे ज्याने 50 धावा पहिल्या मॅच मध्ये डिफेंड केल्या होत्या. तो सध्या 49 वरती आता डिफेंड करताना संदर्भच्या अगेन्स्ट दिसतोय. धावा 16, गडी बाद 2. शुभम आला बॅटिंग ट्रॅक वरती. नचिकेतच आहे ना अजून बाकी आहे, अजून बॅटिंग लाईन खूप चांगलं आहे. त्यानंतर अजून बघितलं तर विचार केला तर अतुल सुद्धा बाकी आहे. अजून चांगले चांगले बॅटर डगआउटला आहेत, पण शुभमला आणलाय. प्रथमेशला माहिती आहे मोठा फटका पाहिजे, मला षटकार चौकार पाहिजे, आणि ती ताकद ती दमक शुभम कडेच आहे. आलाय बॉल हवेमध्ये, फिल्डर येतोय डीप मिड विकेटचा, जज करतोय. झेल ड्रॉप झालाय, सेकंडचा कॉल आणि दुसरी धावही मिळतीये. झेलही ड्रॉप झालाय, जीवदान पुन्हा मिळालंय. फलंदाज शुभमला तिसरीचा प्रयत्न एक्झॅक्टली विकेट किपर करतोय का. 2 धावा मिळाला, 2 धावा पुढे जाईल धाफलकावरती. 18 धावा, अजून 31 धाव्याची गरज आहे. चेंडू झाली ओव्हरचे 5 बॉल, शेवटचा बॉल. धावा धाफलकावरती 18, अजून 31 ची गरज 13 बॉल मध्ये. शुभम सागेडला हो मारलाय, केसला हो पिच बॉलला मिड विकेट वर फेकून दिलाय. शुभम पाटील अगोदरच म्हटलं होतं या फिल्डरला, या फलंदाजाला एकेरी दुहेरी जमतच नाही. षटकार मारायची ताकद त्याच्याकडे आहे, आणि मारलाय त्याने दुसऱ्याच बॉल वरती षटकार. प्लीज पंचांना रिक्वेस्ट, चला कोलिवली संघ वेळ घेऊ नका प्लीज. टीम बिल्डिंग शॉर्ट मध्येच घ्या, वेळ आपल्याकडे खूप कमी आहे. 2 मॅच अजून कव्हर करायचे आहेत, कारण की ज्या प्रकारे आपण हा मैदान बघतोय धावा 24 आहेत 24, अजूनही 12 बॉल 25 ची गरज आहे. जिथे आता बॉलिंग ट्रॅक वरती आपण बघतोय सोमनाथ कारभारी. या स्पर्धेमध्ये पहिलं विकेट हॅट्रिक सोमनाथ कारभारीच्या नावावरती, आणि पहिल्या मॅचचा हिरो सुद्धा दखल धरला होता. 17 धावा 3 विकेट सलग. पहिले विकेट हॅट्रिक सोमनाथ कारभारीने घेतली होती, तोच सोमनाथ पुन्हा एकदा आलाय. आता समोरच्या एंड कडनं जिथे सॅकेटला फलंदाज असेल हेमंत पाटील. 12 मध्ये 25, 12 मध्ये 24 झालेत. 12 मध्ये 25 का होणार नाही, पण इथनं बॉलिंग चांगली करावी लागेल. पहिलाच बॉल तिसऱ्या ओव्हरचा सोमनाथ. हो हो हो, चांगला बॉल, डॉट बॉल येतोय. शांत ठेवलं पहिल्याच बॉल वरती हेमंत पाटीलला. ज्या हेमंतचा झेल सुटला होता त्याच हेमंतला इथं शांत ठेवलंय. मारावा लागेल, मोठा फटका मारावा लागेल. 11 मध्ये 25 ची जुनी गरज आहे.
पुन्हा एकदा बॅट वेगाने फिरली फ्लो बॉल चालला इथे सी मारेच्या बाहेर जाईल डीप मिड विकेटला हेमंत पाटीलचा बॅट मध्ये येतोय चौकार. धाव संघ धावफलकावरती 28 अजून 21 ची गरज 10 मध्ये. सोमनाथ शॉर्ट रनने बॉलिंग करतोय बॅटन बॅटचा मधला बॉल खोदून काढला एक धाव झाली कंप्लीट. सेकंडचा कॉल शुभम करतोय पण नकार हेमंत कडून मिळते फक्त सिंगल. सिंगल 29 होता फलकावरती अजूनही 20 धाव्याची गरज आहे. बॉल झाले देवावरचे 3 9 मध्ये 20 टाकेटला शुभम. ओ बॅटचा फ्लो वेगाने शुभम साठी टप्पा पडला बॉल खालती राहतोय डॉट बॉल येतोय डॉट बॉल दबाव टाकेल शुभम वरती संदप संघावरती. डॉट बॉल जमणार नाही कारण की बॉल कमी आहेत बॉल रडत फक्त 8 आणि गरज आहे 20 धाव्याची. शुभमने अगोदर षटकार मारला होता आता त्याला अवश्य विरोधामध्ये षटकार मारावा लागेल. मारलाय बॉल हवेमध्ये वाईडिश लॉंग ऑफ कॉर्नरला टिपलाय जेल संपलाय शुभम पाटीलचा खेळ. अजून एक धक्का पाटील 11 संदपला. लवकर बाहेर जा. शेवटचा बॉल अजूनही बाकी आहे. सोमनाथ कारभारीने कमबॅक खूप चांगलं केलंय. चौकार आल्यानंतर सिंगल आणि त्यानंतर डॉट बॉल आणि त्यानंतर शुभम पाटीलचे विकेट. 29 धावा धाव फलकावरती आतापर्यंत अजूनही 20 ची गरज. बॉल बाकी आहेत 7. फलंदाज झाला नचिकेत पाटील. तीन फलंदाज गमावलेत. 5व्या क्रमांकावर नचिकेत आला बॅटची लिडिंग आहे जस्टन वरती बॉल आदळतोय फलंदाज होतोय बाद. नचिकेत चाललाय डगआउटला शून्यावरती बनलाय गोल्डन डकचा शिकार. मी अगोदरच म्हटलं होतं सोमनाथ कारभारी क्षमता त्याच्याकडे खूप आहे ताकद त्याच्याकडे खूप आहे गुणवत्ता. ज्याने मागच्या मॅच मध्ये टर्न आणलं होतं ट्विस्ट आणलं होतं इथे पुन्हा त्याने ट्विस्ट आणलंय मॅच मध्ये. आता शेवटचे बॉल 6 आणि गरज आहे 20 धावेची. अजून 2 मॅच कव्हर करायच्यात. कोळेवली संघ फिल्डिंग लावून लवकर वेल आपण जास्त घेऊ नका बॅटर लवकर पाठवायचे आहेत. मग यापुढे मी विनंती करेन कोळेगावला जेव्हा बॅटिंग कराल तेव्हा बॅट्समन लवकरात लवकर रेडी देवा आणि उंबरली टीमलाही मी रिक्वेस्ट करेन सहकार्य आपणही करा कारण की 4 वाजून गेलेले आहेत. सूर्य लवकर अस्ताला जातो आणि या मैदानाचं वैशिष्ट्य म्हटलं तर अंधार लवकर पाहायला मिळतो कारण की या मोठ्या मोठ्या इमारती आहेत त्याच्या मागे सूर्य परावर्तित होतो आणि अंधार लवकर पडतो. प्लीज सो मी रिक्वेस्ट करेन तुम्हाला यापुढे आपण स्पीडअप करणार आहोत. साबॉल हॅलो साबॉल 20 ची गरज बॉलिंग ट्रॅक वर आला मनोज कारभारी. पहिलाच बॉल हेमंत पाटीलने फेकून दिले लॉंग ऑफला. पंचांचा दोन्ही आता कशाकडे हेमंतचा तडाखा धावा मिळतील 6 षटकार.
आणि धावफलक 35 वरती अजूनही 5 बॉल 14 ची गरज आहे. ज्या हेमंतचा झेल सोडला होता मी अगोदरच म्हटलं होतं हा झेल तुम्हाला महागात पडेल. आलाय पहिला षटकार हेमंत पाटीलचा बॅट मधून. पुढचा बॉल मनोजचा वेगान टाकला फटका चांगला ड्राईव्ह केलाय लॉंग ऑफला बॉल चाललाय चांगली फिल्डिंग सेकंडचा बॉल तुल करतोय नकार येतोय. चांगली फिल्डिंग लॉंग ऑफला सिंगल मिळते सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल धावफलकावरती एकूण धावा 36. अजूनही गरज आहे 4 बॉल 13 विकेट्स कडे आता लक्ष देऊयात. एका बाजूला विचार केला तर कोलिवलीने 4 फलंदाज गमावले होते आणि आता इथे सुद्धा संदपने 4 फलंदाज गमावलेत पण टॉस संदपच्या बाजूने. सो अजूनही 4 मध्ये 13 म्हणजे 12 चालतील. विकेट न गमावता 12 चालतात. 4-13 मनोज ओहो आपटलाय बॉल फटका फसलाय स्क्वेअर लेग प्रयत्न आणि बॉल सीमा पार अतुल पाटीलचा. इथनं येतोय षटकार. मॅच झाली पुन्हा खुली. आता गरज असेल 3 मध्ये 7 ची. धावा हव्यात 7 चालतायत 3 मध्ये 7. बॉलिंग ट्रॅकवर मनोज कारभारी 7 हव्यात 6 चालतात. विकेटच्या आधारावरती संदप संघाला सामना जिंकेल तो थेट सेमीफायनल मध्ये. पुढचा बॉल ओहो हो आता काय घडतंय बॉल एक्झॅक्टली कुठे चाललाय. वेस्ट हाईट नाही तर फलंदाजाचाही वर्ण चाललाय आणि डायरेक्ट जातोय तो यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. मॅच पूर्णपणे खुल्ली झाली आहे. आता इथनं गरज असेल 6 धावेची. एकूण धावा धावफलकावरती 43. 3 बॉल 6. पुढचा बॉल फ्री सेकंडला अतुल पाटील. षटकार नुकताच आता पर्वणी पुन्हा. ओहो हो फ्रीडचा बॉल बॅटचा फ्लो वेगाने डॉट बॉल येतोय. पंचांचा कोणताच इशारा नाहीये. आता मॅच मध्ये पुन्हा ट्विस्ट पुन्हा रंग निर्माण झाले. 2 बॉल 7 ची गरज. विकेटच्या आधारावरती 5 चालतायत. सेकंडला अतुल पाटील उभा आहे. प्लेअर डगआउट मध्ये इथे प्रथमेश उभा आहे. एक्झॅक्टली आता काय घडेल काय बिघडेल या बॉल वरती. ज्याच्या बॅट मधनं आला होता षटकार त्याला मात्र फ्रीडचा बॉल होता. पर्वणी दिली होती गोलंदाज मनोज कारभारीने. त्याचा वरतीही दबाव आहे कारण की 2 मध्ये हव्यात 6. 5 चालतायत. विकेट न गमावता अतुल पाटील उभा आहे सेकंडला. पुढचा बॉल मनोजचा फुलटॉस आणि हाही बॉल नो अंपायरने सांगितलं आणि बॉल निघून चाललाय डिफाईन लेगला. चाललाय सीमा पार. मिळतील धावा 4. नो प्लस. विकेटची बरोबरी झाली आहे. धावांचीही आता बरोबरी झाली आहे. अवघ्या 1 धाव्याची गरज आहे. म्हणजे आता बॉलर बाद असेल आता नवीन गोलंदाज येईल 2 बीमर आणि आता मनोज असणार इथनं बाद. मनोज आता बॉल टाकू शकत नाही. शेवटचे 2 बॉल 1 धाव्याची गरज. विकेट न देता मात्र सामना जिंकता येईल. दोन्ही बॉल डॉट जरी आले तरी फारसा फरक पडणार नाही कारण की विकेट समान आहेत. धावा बरोबरी सुटल्यात पण टॉस संदपच्या बाजूने. प्रशांत आला बॉलिंग ट्रॅक वरती. शेवटचे 2 बॉल घेऊन येतोय. फिल्डिंग सजवली जाते अतुल पाटील साठी. सर्व फिल्डर जे जवळ आले होते ते पुन्हा एकदा लांब. 2 मध्ये 1 आणि ड्राव केले बॉलला. विजयाची धाव अतुल पाटीलच्या बॅट मधनं. सामना